सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. दलित आणि शोषितांचा आपल्या साहित्यामधून आवाज बुलंद करताना त्यांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली. मानवता आणि समतेसाठी त्यांनी आवाज उठवला. त्यांचे विचार हे सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अद्ययावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली. संगमनेरच्या हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं 106व्या जयंतीनिमित्तानं आयोजित अभिवादन कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे बोलत होते. त्याचबरोबर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं त्यांनाही अभिवादन केलं गेलं. यावेळी मातंग एकता आंदोलनाचे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्राध्यापक बाबा खरात, नितीन अभंग, संतोष गायकवाड, उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक प्रदीप पाटील, संदीप आव्हाड, राजेंद्र आव्हाड, दत्ता लाहुंडे, किशोर साळवे, सचिन शेलार, विजय आव्हाड यांची उपस्थिती होती. साहित्यरत्न, थोर विचारवंत आणि सामाजिक परिवर्तन चळवळीचे नायक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती उत्सव आपण साजरी करत आहोत. त्यांना अभिवादन करत आहोत. हे अभिवादन करत असताना अण्णाभाऊंनी जे आपल्याला सांगितलं, त्यांचे विचार दिले, ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचं अनुकरण आपण केलं पाहिजे. मित्रांनो, या देशातल्या समाजव्यवस्थेमुळे, या देशातल्या धर्मव्यवस्थेमुळे, या देशातल्या कोट्यावधी बहुजनांचं, दलितांचं, त्याचप्रमाणे आदिवासी आणि महिला भगिनी, ते महिला भगिनी मोठ्या आहेत. म्हणून मला सांगायचे की यांनी प्रचंड शोषण त्या ठिकाणी आपलं केलेलं आहे. आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलं, आपल्याला आर्थिक प्रगतीपासून वंचित ठेवलं आणि सामाजिक प्रतिष्ठेपासून वंचित ठेवलेलं आहे. आणि आज या ठिकाणी आपण जे अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगतोय, त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून जी राज्यघटना लिहिली गेली, त्या राज्यघटनेने तुम्हाला हे स्वातंत्र्य दिलं आहे, त्यांनी तुम्हाला ही समता दिली, त्यांनी तुम्हाला हा अधिकार दिला आहे. ही गोष्ट आपण कधीही विसरता कामा नये. अण्णाभाऊ साठे यांनी मोठ्या प्रमाणावर, प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शोषितांचे प्रश्न मांडले. ते स्वतः गिरणी कामगार होते आणि त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या गीतांच्या माध्यमातून, त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून सगळ्या सुस्त झालेल्या समाजाला जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जागतिक कीर्तीचे ते साहित्यिक होते. कुठलीही साहित्याची परंपरा नाही, कुठलीही शिक्षणाची परंपरा नाही, अशा एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन अण्णाभाऊ साठे यांनी हे त्या ठिकाणी महान कार्य केलं आहे. तेव्हा आज त्यांची जयंती उत्सव साजरी करत असताना आपण सर्वांनी एक प्रतिज्ञा केली पाहिजे की जे अण्णाभाऊंनी आपल्याला विचार दिले आहेत, ते विचार आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचे. आधी आपल्या कुटुंबात सांगायचे, आपल्या मुलांना सांगायचे. त्यांनाच अजून आता आपण हे सगळं, सध्या आपण सर्वजण हे सगळ्या गोष्टी विसरत चालू. हे दुर्दैवाने आपल्याला पुन्हा कुठेतरी याची उजळणी करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. मी थोर त्या ठिकाणी समाजसेवक, थोर विचारवंत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम करतो. आणि सर्वांची इच्छा आहे, आमची देखील इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक, उचित स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेकडे आपण अर्ज धरलेला आहे. सत्यजित तांबे, त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षा सौ मैथिली तांबे यांनी अण्णाभाऊ साठे यांचं लवकरात लवकर त्या ठिकाणी उचित असं स्मारक त्या ठिकाणी करण्याचं योजलेलं आहे. ते लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी अपेक्षा बाळगून थांबतो. धन्यवाद. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळविनच. ही जी काही आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये, नव्हे देशामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना हाक दिली आणि काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असे थोर स्वातंत्र्य सेनानी, थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांची आज या ठिकाणी आपण स्मरण करत आहोत. त्यांच्याही पवित्र स्मृतीला मी कोटी कोटी प्रणाम करतो. लोकमान्य टिळकांचा
खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना त्यांचा इतिहास माहिती आहे. त्यांच्या प्रचंड असं राष्ट्रीय कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. मंडालेच्या तुरुंगात ते राहिले. तिथून त्यांनी गीता रहस्य हा त्या ठिकाणी ग्रंथ त्या ठिकाणी गीतेवर लिहिलेला आहे. असा एक थोर ज्ञानी आणि राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक यांच्याही पवित्र स्मृतीला मी कोटी कोटी प्रणाम करतो. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन केलं गेलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचं मोठं योगदान राहिलंय. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अण्णाभाऊ साठे यांनी संघर्ष केला. त्यांचं संगमनेरमध्ये स्मारक उभं करू अशी ग्वाही माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली. यावेळी संगमनेर शहरातील विविध पक्षांचे आणि पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, मातंग एकता समाज, त्याचबरोबर सकल मातंग समाजाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक मोठ्या संख्येनं हजर होते. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.